उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। उंबरठाणला खासदार भगरे सरांचा नागरी सत्कार। अलंगून येथे खासदारांच्या हस्ते स्वयंपाक गॅसचे वाटप। सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे खासदार भास्कर भगरे यांचा नागरी सत्कार पार पडला। 12 जून 1987 रोजी उंबरठाण जवळील वांगण बारीत फॉरेस्ट ऑफिसर SRP आणि पोलीस यांनी फॉरेस्ट प्लॉट धारकांच्या जमिनीवरील पिके आणि शेती नष्ट करण्याचा प्रयत्न केला। यावेळी येथील आदिवासींवर अंधधुंद गोळीबार करण्यात आला। या संघर्षात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते लक्ष्मण बागुल यांना गोळी लागली आणि ते हुतात्मा झाले। त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सालाबाद प्रमाणे यावर्षी ही जाहीर सभा घेण्यात आली। नाशिक जिल्हा किसान सभा आणि महाराष्ट्र राज्याचे शेतकरी नेते माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली। या जाहीर सभेत प्रथम इंडिया आघाडीचे खासदार भास्कर भगरे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी भगरे यांनी अलंगून येथे भेट दिली असता गावातील नागरिकांनी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली। यावेळी अलंगून ग्रामपंचायतमधील लाभधारकांना खासदारांच्या हस्ते स्वयंपाक गॅस वाटप करण्यात आले। उंबरठाण येथील जाहीर सभेत नाशिक जिल्ह्यातील व दिंडोरी मतदारसंघातील इंडिया आघाडीचे पदाधिकारी JP गावित, डॉक्टर DL कराड, चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे, भिका राठोड यांच्यासह सर्व पक्षांचे कार्यकर्ते, नागरिक यांनी खासदारांचा सत्कार केला। या प्रसंगी हुतात्मा लक्ष्मण बागुल यांच्या कार्याची आणि संघर्षाची माहिती देत आदरांजली वाहिली। अध्यक्षीय भाषणात गावित यांनी हुतात्मा लक्ष्मण बागुल यांनी येथील आदिवासी बांधवांच्या फॉरेस्ट प्लॉटसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, मात्र अजूनही राज्य सरकार ताब्यातील फॉरेस्ट प्लॉट देण्यात दिरंगाई करीत आहे। यासाठी संबंध फॉरेस्ट प्लॉट धारक आणि येथील आदिवासी बांधव एकजूट झाले पाहिजेत। एकजुटीतून शासनाची 2 हात केल्यास शासनावर दबाव आणून हक्काची 2.5 हेक्टर जमीन आपल्या नावावर करू शकतो। ज्या दिवशी आपल्या ताब्यात फॉरेस्ट प्लॉट मिळतील ती खरी श्रद्धांजली हुतात्मा लक्ष्मण बागुल यांना आपण देऊ, असे सांगितले। येणाऱ्या काळात गोरगरीब आदिवासी शेतकरी, कामगार, शेतमजूर यांच्या विरुद्ध काम करणाऱ्या भाजप सत्तेला हद्दपार करण्यासाठी इंडिया आघाडीतील सर्व पक्ष व पदाधिकारी एकत्र राहून महाराष्ट्रात इंडिया आघाडीचे सरकार आणण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले। येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।